विद्यार्थी मित्रांनो, आपण 5व्या सत्रातील साहित्य विचार या अभ्यासपत्रिकेतील रसविचार या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे. रसविचार हे प्रकरण आपल्या अभ्यासक्रमातील आपण अध्यापन करत असलेले हे शेवटचं प्रकरण आहे. आपल्या अभ्यासपत्रिकेमध्ये जे काही प्रकरण आहेत या सर्वच प्रकरणाचा आपण ऑनलाईन तासिकेच्या माध्यमातून विचार केलेला आहे. आणि जे आपल्या अभ्यासपत्रिकेमध्ये जे शेवटचं जे प्रकरण राहिलेलं आहे ते प्रकरण म्हणजे रसविचार. रसविचार या प्रकरणाला आपण मागच्या तासिकेमध्ये आपण सुरुवात केलेली आहे. रसविचार म्हणजे काय, रसविचाराची संकल्पना आणि रसविचार आपण समजून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. प्रत्यक्ष रसविचाराला सुरुवात करण्यापूर्वी या प्रारंभ करण्यापूर्वी रसविचार निर्मितीसाठी जे काही आवश्यक घटक आहेत, जे काही पोषक घटक आहेत त्या पोषक घटकांचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. मगच आपल्याला प्रत्यक्ष रसविचार सूत्राला किंवा रसविचार सिद्धांताला आपल्याला सुरुवात करावी लागते. म्हणून तत्पूर्वी आपण स्थायीभाव कशाला म्हणतात, स्थायीभाव म्हणजे काय आणि स्थायीभाव एकूण किती आहेत. स्थायीभाव हे एकूण 8 स्थायीभाव आहेत. कारण अशा प्रकारची प्रश्न परीक्षेमध्ये जो काही शेवटचा प्रश्न आहे टिपा द्या, टिपामध्ये जो चौथा प्रश्न आहे टिपेचा, त्या टिपामध्ये अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये येऊ शकतात. म्हणून या संकल्पनाचा आपल्याला साकल्याने विचार करणं गरजेचं आहे. म्हणूनच आपण मागच्या तासाला आपण स्थायीभाव सुद्धा आपण समजून घेतलेला आहे. आणि आज आपण स्थायीभाव आणखी वेगळ्या मुद्द्यांच्या माध्यमातून तो समजून घेणार आहोत. स्थायीभाव म्हणजे स्थिर भाव, जो भाव आपल्या जन्मल्यापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत जे स्थिर असतात, कधीच बदल होत नाहीत. किती आपण बदलण्याचा जरी प्रयत्न केला तर अशा प्रकारचे भाव बदलत नाही, ते स्थिर असतात. त्यामुळे अजिबात थोडाही किंचित बदल होत नाही. म्हणून स्थायीभावाचा आपण या माध्यमातून आपण विचार करत आहोत. जन्मताच मानवाच्या ठिकाणी ज्या मूलभूत भावना असतात त्या स्थायीभाव असे म्हणतात. मी असो, तुम्ही असो, आणखी कोणी असो, एखादा थर्ड पर्सन असू द्या, जन्मताच मानवाच्या ठिकाणी ज्या मूलभूत ज्या भावना चांगल्या असतील, ज्या भावना वाईट असतील, एखादा माणूस प्रेमळ असतो, एखादा माणूस हट्टी असतो, एखादा माणूस रागिष्ट असतो, एखादा माणूस चिडचिडा असतो, एखादा माणूस सायको असतो. ह्या ज्या मूलभूत भावना आहेत मुलांना, त्यालाच आपण काय म्हणतो, स्थिर भावना असं म्हणतो. जन्मताच मानवाच्या ठिकाणी ज्या मूलभूत भावना असतात, मूळ भावना, आणि त्या भावना स्थायीभाव असे म्हणतात. आपण याच भावांचा आपण आणखी पुढे विचार करणार आहोत. काव्यात ज्या भावना उपजत असतात त्याचे पर्यावसन रसनिर्मिती होते. मुलांनो, भावना महत्त्वाच्या आहेत. भावनेशिवाय रसाची निर्मिती होऊ शकत नाही. ज्या व्यक्तीमध्ये, ज्या साहित्यामध्ये, वाङ्मयामध्ये भावना जर नसेल त्याला वाङ्मय म्हणता येणार नाही, त्याला साहित्य म्हणता येणार नाही, त्याला साहित्याचे वाङ्मयाचे रूप प्राप्त होणार नाही. ज्या माणसामध्ये कुठल्या भावनाच नाहीत, ज्यांच्याकडे भावना आहे तो माणूस आहे. ज्यांच्याकडे भावना नाही तो निर्जीव होऊ शकतो ना, निर्जीव असू शकतो. भावनाहीन माणूस किंवा मनुष्य या पृथ्वी तलावर सजीवामध्ये असू शकत नाही. म्हणून माणसामध्ये भावना महत्त्वाच्या आहेत. त्या भावना प्रत्येकाच्या वेगळ्या असू शकतात, असू द्या काय हरकत, पण भावना असल्यावर भावनाहीन मनुष्य जगू शकत नाही. त्याला भावना फिलिंग असले पाहिजेत. फिलिंगशिवाय माणूस जीवन जगू शकत नाही. म्हणून काव्यात ज्या भावना उपजत असतात त्याचे पर्यावसन रसनिर्मिती होते. काव्यामध्ये, साहित्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भावना असतात आणि त्या भावना असतात. म्हणूनच प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती साहित्य, वाङ्मय वाचायला लागतो. कारण भावनाच माणसाला, व्यक्तीला, वाचकाला खुणावतात. या माझ्याकडे अशा प्रकारच्या खुणावण्याचं काम, बोलवण्याचं काम या भावना करत असतात. म्हणून
स्थायीभाव कायमचे असतात माणसामध्ये. पहा, स्थायीभाव कायमचे असतात. एकदा माणूस जन्माला आला, एखादं बाळ जन्माला आलं, ते शेवटच्या क्षणापर्यंत त्या भावना त्या मुलामध्ये, त्या व्यक्तीमध्ये वास करत असतात, दरवळत असतात. माणसात जे भाव स्थिर असतात त्या स्थायी भावाचे माणसात जे भाव आता सांगितले स्थिर असतात, ते कधीच बदलत नाहीत. कितीही एखादा व्यक्ती स्वतःला कितीही बदलण्याचा जर प्रयत्न केला, त्या बदलू शकत नाहीत. कारण जन्मताच त्या भावना त्यामध्ये गुंतलेल्या असतात, त्यामध्ये सोबतच आलेल्या असतात. आणि भावनासह माणसाचा जन्म होतो. पहा, भावनासह माणसाचा जन्म होतो. एखाद्या व्यक्तीमध्ये भावना नाहीत असा व्यक्ती एकही भेटणार नाही आपल्याला. भावनासहच माणसाचा जन्म होतो. त्या भावना चांगल्या असतील, त्या भावना वाईट असतील, पण त्या भावना वेगवेगळ्या पद्धतीच्या भावना असू शकतात मुलांना. म्हणून भावनाहीन मनुष्य असू शकत नाही. आणि असला तर त्याला माणूस म्हणता येणार नाही. तो म्हणजे माणूस म्हटल्यानंतर, सजीव म्हटल्यानंतर त्यामध्ये संवेदना असतात, भावना असतात, विचार असतात, फिलिंग्स असतात, सगळ्या गोष्टी असतात. म्हणून आपण स्थायीभाव हे 8 आहेत म्हणून सांगितले आहेत मुलांना. आता या 8 स्थायीभावामध्ये कोणकोणते 8 स्थायीभाव आहेत त्याचाही आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. मुलांनो, साहित्यशास्त्रामध्ये किंवा साहित्य विचार या प्रकारामध्ये एखादी संकल्पना, एखादा घटक जर आपल्याला मांडायचा असेल, समजून सांगायचा असेल, त्या उदाहरणाशिवाय ते समजून सांगता येत नाही. सोदाहरण स्पष्टीकरण द्यावं लागते. उदाहरणाच्या माध्यमातून एखादा घटक समजावून सांगावा लागतो, त्याशिवाय तो घटक समजणार सुद्धा नाही. आता जे काही फिलिंग्स आहेत, ज्या काही स्थायी भाव आहेत, जे काही स्थिर भाव आहेत, आपण 8 स्थायी भाव किती आहेत? 8 सांगितले आहेत. मुलांनो, कधी कधी अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येतात. साहित्य विचार या अभ्यासपत्रिकेमध्ये स्थायी भाव किती आहेत किंवा स्थायी भाव टिंबटिंब आहेत. 8 स्थायी भाव आहेत. उदाहरणार्थ प्रेम नावाचा एक स्थायी भाव आहे. प्रेम नावाची भावना ही प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. लहानामध्ये असते, मोठ्यामध्ये असते, वृद्धामध्ये असते. प्रेम असतेच, असत नाही, अजिबात नाही. कोणाची प्रेम भावना ही उघड असते, कोणाची उघड नसते, कोणाची सुप्त स्वरूपामध्ये असते. अशा प्रकारचे प्रेमाचे वेगवेगळे प्रकार असते. कोणाचं निखळ प्रेम असतं, कोणाचं खळखळ प्रेम असतं, कोणाचं स्वार्थी प्रेम असतं. कोणाचं निरपेक्ष प्रेम असतं, कोणाचं देशाप्रती असते, कोणाचं गावाविषयी असते, कोणाचं महाविद्यालयाविषयी असते, कोणाचं प्राध्यापकाविषयी असते, कोणाचं एखाद्या साहित्य, वाङ्मय, कवितेच्या संदर्भामध्ये असतं, कोणाचं कथेच्या, कादंबरीच्या संदर्भात. वेगवेगळ्या प्रकारच्या संदर्भामध्ये प्रेम नावाची भावना ही वास्तव्य करत असते. त्यानंतर उत्साह. काही माणसं इतके उत्साही असतात की बस समजा एखादा विचार कोणी व्यक्त केला की लगेच तयार असतात. हो, मी तयार आहे. इतकी उत्साही असतात. आणि उत्साह हाच माणसाच्या मनातली इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करत असतात. उत्साह नावाची भावना आहे. काहीमध्ये उत्साह इतका असतो की लोक म्हणतात, अरे हा व्यक्ती कोणत्या स्वरूपाचा आहे बाप्पा, कोणत्या स्वरूपाचा आहे, याला कंटाळा सुद्धा नाही, कधी थकत नाही, कधी दमत नाही, कधी धावत नाही, काय नाही, एव्हरग्रीन असतो. कोणत्याही कामाला लगे होच, नुसतं हो म्हणत नाही, तर त्या भावना तो वास्तवामध्ये उतरण्याचा प्रयत्न करतो. दुसरा भाव आहे क्रोध. क्रोध प्रत्येकामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये असतोच. कोणी सतत क्रोध व्यक्त करतो, कोणी घटनेनुसार, कोणी प्रसंगानुसार, कोणी वेळेनुसार क्रोध व्यक्त करत असतो. क्रोध हा त्यामध्ये स्थायी भावामधला एक भाव आहे. शोक. शोक म्हणजे दुःख, शोक व्यक्त करतो. कोणी समजा एखादा समाजातला, गावातला, कुटुंबातला व्यक्ती जर मरण पावला असेल, तो शोक व्यक्त करत असतो. कारण शोक व्यक्त करणे हे स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. एखादा माणूस आपल्यातून समजा निघून गेला असेल, त्याविषयी हळहळ स्वाभाविकपणे व्यक्त होत असतो. म्हणून त्यामधला स्थायी भावामधला शोक हा एक भाव आहे. त्यानंतर हास्य. आपण प्रसंगानुसार, परिस्थितीनुसार आपण विनोद, चुटकुले, हसणे, हास्याचा कल्लोळ, या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या भावनेतूनच रसाची निर्मिती होते. मुलांना रसाची निर्मिती होत असते. तर काही व्यक्ती सतत हसतात, काही व्यक्ती हसत सुद्धा नाहीत, कारण त्या माणसाची जडणघडण तशी झालेली असते.
सतत एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. त्यामुळे ह्या जे आपले जे 8 जे स्थायी भाव आहेत, या 8 जे स्थायी भाव आहेत, हे 8ही स्थायी भाव प्रत्येक व्यक्तीमध्ये, व्यक्तिमत्वामध्ये पूर्णतः दिसत नाहीत. काही झाकलेले असतात, काही उघड असतात, काही सुप्त स्वरूपात असतात, काही प्रकट स्वरूपामध्ये असतात. अशा प्रकारे या भावना असतातच मुलांनो. माणूस म्हटल्यानंतर, सजीव म्हटल्यानंतर प्राण्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या भावना असतात. ते पण आपण दिसत नाही. आपल्याला ते जाणता आले पाहिजे, तेव्हाच त्या लक्षात येतात मुलांनो. त्यात विस्मय नावाची भावना आहे, त्यात भय आहे, त्यात जुगुप्स आहे. अशा प्रकारचे इत्यादी 8 स्थायी भाव रसविचार या प्रकारामध्ये भरत मुनी सांगितलेले आहेत. आपण त्याचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. मुलांनो, स्थायी भाव यावर प्रश्न तुम्हाला आता सांगितला, जो शेवटचा जो प्रश्न आहे, 4था प्रश्न आहे, त्या 4थ्या प्रश्नामध्ये यावर प्रश्न येऊ शकतात. अशा पद्धतीने आपण स्थायी भावाची आपण या ठिकाणी मांडणी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण स्थायी भावाचा या ठिकाणी विचार केलेला आहे आणि स्थायीभाव हा घटक या ठिकाणी पूर्ण संपलेला आहे. आणि या पद्धतीने आपण स्थायीभावाचा आपण विचार करूया. त्यानंतर या रसविचार या सिद्धांतामधलाच आणखी एक घटक आहे महत्त्वाचा. जसं स्थायीभाव महत्त्वाचा घटक आहे. स्थायीभाव आपण एकूण 8 सांगितलेले आहेत आणि ते कशा पद्धतीने माणसामध्ये निर्माण होतात आणि ते कसे जाणवतात आणि त्यातून कशा प्रकारची रसनिर्मिती होते त्याचाही आपण विचार केलेला आहे. म्हणून स्थायीभाव हे 8 आहेत. त्याच पद्धतीने अष्टसात्विक भाव याचा विचार कारण साहित्यामध्ये किंवा रसविचार या प्रकरणामध्ये किंवा रसनिर्मिती किंवा रस सिद्धांतामध्ये, रससूत्रामध्ये अष्टसात्विक भावसुद्धा 8च आहेत. आता हे जे अष्टसात्विक भाव आहेत, हे अष्ट म्हणजे 8 सात्विक भाव. आता अष्टसात्विक भाव म्हणजे काय? अष्टसात्विक भाव म्हणजे शरीरगत विकार. अष्टसात्विक म्हणजे शरीराशी संबंधित असलेले जे भाव असतात त्याला अष्टसात्विक भाव. शरीरगत विकार. विकार म्हणजे बदल. शरीरामध्ये अनेक बदल दिसतात, जाणवतात, आपल्याला निदर्शनात येतात, दिसतात. शरीरगत विकार म्हणजे बदल. म्हणून शरीरावर जे बदल दिसतात ते बाह्य बदल हे सहज होत नसतात मुलांनो. अंतर्गत काहीतरी बदल झाल्यानंतरच शरीराच्या बाहेरून ते बदल दिसतात मुलांनो. आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये प्रचंड आनंद झाला असेल तर आपल्या चेहऱ्यावर आपला चेहरा हसत म्हणून दिसतो मुलांनो. हे शरीरगत विकार आहेत. आत बदल झाला की शरीराच्या वर बदल जाणवतातच मुलांनो. हे शरीरगत आहे. आणि आपल्या मनाला कुठला एक सुख संवेदना किंवा आनंद, आल्हाद वाटत नसेल, मनाला समाधान वाटत नसेल तर व्यक्तीच्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर कुठलेच भाव दिसणार आहेत मुलांनो. हे शरीरगत विकार आहेत मुलांनो. अष्टसात्विक शरीरगत विकार आहेत. या शरीरगत विकारांनाच काय म्हणतात? अष्टसात्विक भाव असं म्हणतात. आकस्मिक आणि तीव्र भावानुभव, आकस्मिक आणि तीव्र भावानुभव ज्यामध्ये विकार जाणवतात त्यांना अष्टसात्विक. आकस्मिक आणि तीव्र भावानुभव. अचानकपणे माणूस असा थरथर कापायला लागतो, अचानकपणे रडायला लागतो. जे काही तीव्र भावना असतात त्या तीव्र भावना अचानकपणे सहज असे होत नसतात मुलांनो. आकस्मिक आणि तीव्र भावानुभव विकार कधी की अचानक माणसाच्या मनामध्ये, हृदयामध्ये, शरीरामध्ये बदल होतात. ते बदल लगेच, बदल म्हणजे विकार लगेच जाणवतात मुलांनो. असे कितीतरी भाव आहेत. ते भाव असं आकस्मिक, अचानक. अरे म्हणतो, अरे हा माणूस आता चांगला होता, आता कसा काय बिघडला, या कशामुळे यामध्ये बदल झालेला आहे हे कोणाला सांगता येत नाही. ही अंतर्गत रचना आहे मुलांनो. अंतर्गत रचनेवरच बाह्य रचना अवलंबून आहे. आपली अंतर्गत रचना कशी सक्षम आहे, कमकुवत आहे, गरीब आहे का पोर आहे, कशी आहे, त्यावरच हे भाव अवलंबून आहेत. आकस्मिक आणि तीव्र भावानुभव विकार. एखाद्या व्यक्तीला आपण सहज जरी बोललो तर सहज बोलणं सुद्धा त्या व्यक्तीला इतकं लागतं, इतका घाव, प्रचंड आघात होतो त्याच्या. आपण त्याला बोलतो पण अंतर्गत अवयवावर प्रचंड घाव आणि आघात होतो. आणि आकस्मिक आणि तीव्र भावानुभव ज्या भावनेमध्ये व्यक्त होतो त्याला अष्टसात्विक भाव असं म्हणतात.
सात्विक व सत्वगुणाचा संबंध या ठिकाणी जुळत नाही. अष्टसात्विक पहा, सात्विक व सत्वगुणाचा संबंध या भावनेमध्ये, या संकल्पमध्ये कुठे दिसून येत नाही, जुळत नाही, सूरसुद्धा लागत नाही. पहा, सत्वगुणाचा आणि सात्विकतेचा आणि सत्वगुणाचा या ठिकाणी संबंध आहे. या ठिकाणी अष्टसात्विक भाव या संकल्पने शरीरगत विकारांचा संबंध येतो मुलांना. शरीरगत विकार, ज्या ज्या ठिकाणी आपल्या शरीरावर बदल जाणवतात, ते बदल जाणवणारे भाव म्हणजे कोणते आहेत? अष्टसात्विक भाव. अनेक असे भाव आपल्यामध्ये शरीरामध्ये बदल झाले जाणवतात. मग सात्विक म्हणजे मनप्रभव अथवा मानस. सात्विक म्हणजे काय? मनप्रभव अथवा मानस. शब्दशः जर अर्थ जर या संकल्पनेचा घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचा अर्थ काय होतो? सात्विक म्हणजे मनप्रभव अथवा मानस. या ठिकाणी कुठेही जाणून येत नाही. तर 8 भाव मानस म्हणता येणार नाहीत. हे जे 8 भाव आहेत हे मानसिक पद्धतीने हे तयार होतात, मानसिक पद्धतीने जाणवतात, असं आपल्याला अजिबात म्हणता येणार नाही. या ठिकाणी जाणवत नाही. तर ते शरीरगत आहेत. अष्टसात्विक भाव हे काय आहे? मानसभाव नसून, अष्टसात्विक भाव हे मानसभाव नसून ते कसे शरीरगत आहेत, शरीरगत विकार आहे. त्याचे लगेच बदल आपल्याला जाणवतात, स्पष्टपणे जाणवतात. आणि अनुभवांचा मनाशी संबंध आहेच. जे काही अनुभवांचा मनाशी संबंध आहेच. मनाशी संबंध नाही असं आपल्याला स्पष्टपणे सांगता येत नाही. शरीरावर जरी शरीरामध्ये किंवा शरीराच्या वर किंवा शरीराच्या बाहेर एखाद्या व्यक्तीमध्ये काय बदल झालेला आहे हे जरी आपल्याला जाणवत असलं तरी त्या शरीरगत बदलांचा आणि मनाचा संबंध आहे, समन्वय आहे. कारण त्या समन्वयाशिवाय या गोष्टी होऊ शकत नाहीत. म्हणून मन आणि शरीरगत विकार यांचा अनुबंध आहे. या दोघांच्या समन्वयातून, या दोघांच्या टुगेदर वर्किंग शिवाय या गोष्टी होऊ शकत नाही. म्हणून अनुभवांचा मनाशी संबंध आहेच. भावसूचन करणारा विकार म्हणजे अनुभव. भावसूचन करणारा विकार म्हणजे अनुभव. लगेच आपल्याला एखाद्या व्यक्तीमध्ये किंवा आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये काय बदल झालेला आहे, भावसूचना काय बदल झाले लगेच जाणवतात. एखादा अवयव दुखायला लागतो, एखादा अवयव हलायला लागतो, एखादा अवयव थरथर कापायला लागतो. लगेच भावसूचना करणारा विकार म्हणजे अनुभव. आणि हे अशा प्रकारचे अनुभव आपण पाहतो, आपण प्रत्यक्ष आपण स्वतः होतो. अरे काहीतरी आज माझ्या प्रकृतीमध्ये काहीतरी बदल व्हायला लागलेला आहे, बदल जाणवतो. कालच्यासारखी माझी परिस्थिती आज नाही, कालच्यापेक्षा माझ्या प्रकृतीमध्ये आज बदल जाणवायला लागलेला आहे. आज परिस्थिती माझी तेवढीशी काही चांगली नाही, काहीतरी वेगळी कणकण जाणवायला लागलेली आहे, काही थंडी वाजायला लागलेली आहे, ताप यायला लागलेला आहे. हे अशा प्रकारचे जे भाव आहेत हे भाव शरीरगत भाव आहेत. आणि शरीरगत भाव थोडे बदलले त्याला अष्टसात्विक भाव असं म्हणतात. म्हणून अशा प्रकारचा विचार आपण या संकल्पाच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. सात्विक भावामुळे शरीराच्या मूळ घटनेत फरक पडतो. अष्टसात्विक सात्विक भावामुळे शरीराच्या मूळ घटनेत फरक पडतो, इतर अनुभवात तो पडत नाही. सात्विक भावामुळे शरीराच्या मूळ घटनेत फरक पडतो. शरीरामध्ये लगेच फरक जाणवायला लागतो. शरीर पांढरं पडलेलं दिसतं आपल्याला, शरीर काळं पडलेलं दिसतं, शरीराच्या वर अशा सुरकुत्या पडल्या असतात, भेगा पडलेल्या असतात, असा डाग पडलेला असतो, चट्टा पडलेला असतो. अष्टसात्विक भाव आहे ते मुलांना सर्व. सात्विक भावामुळे शरीराच्या मूळ घटनेत फरक पडतो. मूळ जे आपले शरीर असणं आहे, संरचना आहे, त्यामुळे लगेच बदल जाणवायला लागतो. आपलं इतर अनुभवात तो पडत नाही. म्हणून अशा प्रकारचा विचार या अष्टसात्विक भावामध्ये आपण मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. सत्व म्हणजे शरीराची प्रकृती. सत्व म्हणजे काय? अष्टसात्विक जे आहे ना, सात्विकचा अर्थ सत्व म्हणजे शरीराची प्रकृती किंवा मूळ स्थिती असा होतो. या ठिकाणी आपण सांगितलेले पहा. म्हणून अष्टसात्विक भाव हे शरीराच्या प्रकृतीशी संबंधित आहेत. शरीराच्या प्रकृतीशी संबंध आहेत. म्हणजे मनाशी वगैरे काही संबंध नाही. मनाचा संबंध येतो पण अधिक स्पष्टपणे त्या मनावर अवलंबून असतात. मनावर जरी थोडा जरी परिणाम झाला पण त्याचे परिणाम लगेच शरीरावर जाणवतात. म्हणून सत्व म्हणजे शरीराची प्रकृती किंवा मूळ स्थिती असा होतो. या भावनेचे उत्कटत्व व सामर्थ्य विश्वाने व्यक्त होते. हे जे भाव आहेत
या भावनेची उत्कटत्व व सामर्थ्य विशेषत्वाने व्यक्त होते. जी काही अष्टसात्विक भावाची जी काही भावना आहे ती त्या भावनेचे अगदी उत्कटपणे त्याचे सामर्थ्य किंवा विशेषत्व आपल्या व्यक्त होते, जाणवताना दिसते. आता उदाहरणामध्ये आपण हे अष्टसात्विक भावाचा आपण विचार करा. अष्टसात्विक भाव सुद्धा आपण 8 आहेत म्हणून आपण सांगितले. आता ते 8 कोणकोणते आहेत आणि त्याचा अर्थ सुद्धा काय होतो पहा. त्यामधला एक अष्टसात्विक भाव आहे स्वेद नावाचा हा भाव आहे. स्वेदचा अर्थ काय होतो? घाम. पहा, स्वेदचा अर्थ घाम होतो. घाम उगीच येत नसतो. घाम अधिकची समजा उष्णता असेल, आपल्या शरीराला सहन होत नसेल, उन्हाळा असेल किंवा आपण शारीरिक श्रम, शारीरिक कष्ट किंवा एखादी वॉकिंग, एखादी धावपळ केली की लगेच घाम आपल्या शरीरातून बाहेर पडत असतो. लगेच घाम. एखादी समजा घर्षण असेल समजा उदाहरण. दुसरा अष्टसात्विक स्तंभ. स्तंभचा अर्थ हो शरीर अवयव ताठणे. स्तंभ म्हणजे असं उभं. असे बरेच माणसाचे जे अवयव आहेत असे ताठर होतात, असे हलत नाही, डुलत नाही, ताठर तयार होते. अगदी लाकडासारखे काही शरीराचे अवयव किंवा एखादा व्यक्ती सुद्धा होतो. शरीरावर ताटणे, शरीरावर ताटणे, आकडणे, स्तंभासारखे होतात. हा एक भाव आहे. दुसरा अष्टसात्विक आहे कंप. कंप शरीरावय वा शरीर थरथरणे. काही कारणाने, काही परिस्थितीमुळे शरीरामध्ये असे बदल होतात की माणसाचं शरीर सारखं थरथर कापायला लागतं. काही माणसाचे हात थरथर कापायला लागतात. सही करताना असं करतात. अष्टसात्विक भाव आहे. आता उदाहरण एखादा वृद्ध व्यक्ती आहे किंवा वृद्ध एखादी स्त्री आहे, एखादी महिला आहे, वयोमानानुसार त्याच्या शरीरामध्ये प्रचंड बदल व्हायला लागतात. आपण होताना पाहतो. त्यांचे हात असे थरथर कापायला लागतात, चेहरासुद्धा असा हालायला लागतो. हे अशा प्रकारचे बदल हे अष्टसात्विक भाव आहेत. त्यानंतर रोमांच. रोमांच म्हणजे अंगावर काटा येणे. बघा, रोमांच म्हणजे काय? अंगावर काटा येणे. आता रोमांच कधी उभा टाकतो? एखादं समजा युद्धजन्य परिस्थिती आहे तेव्हा अंगावर काटा उभा लागतो. 2 व्यक्ती भांडत तेव्हा अंगावर काटा उभा लागतो. एखादं संकट निर्माण झालं तेव्हा अंगावर काटा निर्माण होतो. पण ह्या ज्या भावना आहेत, ह्या भावना मनाशी संबंध आहेत नाहीत असं नाही, पण मनावर जे काही परिणाम होतो त्याचे लगेच परिणाम शरीरावर जाणवतात. सात्विक भाव आहे. सत्व म्हणजे काय? शरीराची प्रकृती किंवा मूळ स्थिती असा होतो. शरीराच्या प्रकृतीमध्ये लगेच बदल जाणवतात, पण हे बदल अचानक जाणवत नाहीत. शरीरामध्ये थोडाफार बदल झाला की लगेच त्याचे परिणाम, लगेच इफेक्ट आपल्याला जाणवतात. रोमांच अंगावर काटा येणे, हे अशा प्रकारचे विचार आपल्याला या माध्यमातून आपल्याला मांडता येतात. आता आपण आणखी एक अष्टसात्विक भाव आहे आणि त्या अष्टसात्विक भावाचं नाव आहे स्वरभेद. स्वरभेद म्हणजे स्वरभेद. स्वर म्हणजे आवाज, भेद म्हणजे बदल. आवाजात बदल होतो. लहान मुलं आहे त्याच्या आवाजात बदल आहे, वयोमानानुसार आवाज बदल होतो. मराठवाड्यातल्या एखाद्या व्यक्तीचा आवाज, त्याच्या आवाजात बदल असतो. आणि एखादा पश्चिम महाराष्ट्रातला व्यक्ती आहे त्याच्या आवाजात बदल जाणवतोच लगे शरीराच्या प्रकृतीनुसार. कारण अष्टसात्विक भाव शरीराच्या प्रकृतीशी, मूळ स्थितीशी अवलंबून आहे. एखादा विदर्भातला व्यक्ती आहे, त्याचा उच्चार, त्याचं बोलणं, त्याचं प्रोनाऊन्सिएशन, त्याचं लिव्हिंग स्टेशन. एखादा पुण्याचा आहे, एखाद्या कोकणाचा व्यक्ती आहे. हे अशा प्रकारचे बदल हे शरीरामध्ये अगदी प्रकृतीशी संबंधीमध्ये बदल जाणवतात. आणि लगेच आवाजावरून एखादा आवाज एखादा तुम्ही पुण्याचे आहात का, एखादा तुम्ही कोकणातले आहात का, एखादा व्यक्तीचा आवाज आपण कानी पडल्यात तुम्ही विदर्भातले आहात का, कोणी तुम्ही मराठवाड्यातले आहात का, कोणी नांदेडमधले आहात का तुम्ही, त्याच्या बोलण्यामध्ये जे काही आवाजामध्ये जे काही चढ उतार, जे बदल, जे काही टोन आहे त्या टोनवरून या गोष्टी आपल्याला सहजपणे सांगता येतात, सहजपणे आपल्याला समजतात. त्यानंतर अष्टसात्विक वैवर्ण्य. वैवर्ण्य म्हणजे मुखाचा वर्ण बदलणे. वैवर्ण्य म्हणजे काय? मुखाचा वर्ण बदलणे. तर मुखाचा वर्ण बदलतो. होता जी माणसं उष्ण आणि दमट कटिबंध अशा वातावरणात राहतात ते अगदी गोरी असतात, पांढरी असतात, फेअर असतात, सुंदर असतात, ब्युटिफुल असतात. शेतामध्ये 24 तास जे काम करतात
त्यांचा वर्ण लगेच बदलतो. ती अगदी रूपाने ती सुंदर असतात, पण जे ते शेतामध्ये 24 तास रात्रंदिवस शेतामध्ये काम करतात, त्यांच्यावर वातावरणाचा, पाण्याचा, हवेचा परिणाम होतो. परिणाम झाल्यामुळे ते काय काळे दिसतात. आणि तीच माणसं शहरामध्ये येऊन जर समजा थांबली, राहायला लागली, तर ती माणसं गोरी पडतात. मग एखादा चेहरा लगेच काळा पडतो, लगेच पांढरा पडतो, एखाद्याचा काही असा वरचा भाग काळा पडतो, एखादा डोळ्याचा खालचा भाग काळा पडतो. हे वैवर्ण्य आहे, मुखाचा वर्ण बदलणे. त्यानंतर आणखी एक अष्टसात्विक भाव आहे अश्रू. अश्रू म्हणजे काय? डोळ्यात पाणी येणे. डोळ्यात पाणी दुःखाच्या वेळी डोळ्यात पाणी येतं, आणि किंवा सुखाच्या वेळीसुद्धा डोळ्यात पाणी येतं. एखादा व्यक्ती समजा टोचून बोलत असेल, किंवा एखादा व्यक्ती पाडून बोलत असेल, त्यावर सुद्धा डोळ्यामध्ये पाणी येतं मुलांना. हे अशा प्रकारचे जे भाव आहेत, ह्या अशा प्रकारचे ज्या फिलिंग्स आहेत, या फिलिंग्स शरीराच्या प्रकृतीशी संबंधित आहे, शरीराच्या प्रकृतीवर अवलंबून आहेत. शेवटचा अष्टसात्विक भाव आहे प्रलय. प्रलय म्हणजे मूर्छा. मूर्छा म्हणजे भोवळ येणे, चक्कर येणे. कधी कधी अचानक चक्कर येते. ॲसिडिटी वाढली लगेच चक्कर येते, पित्त वाढलं की चक्कर येते. एखादे समजा जेवण केलं नसेल तरी चक्कर येते. एखादे समजा BP वाढला असेल किंवा कमी झाला असेल तरी चक्कर येते मुलांना. शरीरामध्ये थोडा बदल झाला की या गोष्टी लगेच, हे भाव लगेच जाणवतात, लगेच दिसतात. तेव्हा मग आपल्या लक्षात येत नाही की बुवा हे अष्टसात्विक भाव आहेत, हे स्थायी भाव आहेत. पण जो साहित्याचा अभ्यासक आहे, जो साहित्याचा जाणकार आहे, जो साहित्य मीमांसक आहे, त्यांच्या लक्षात अरे हे अष्टसात्विक भाव आहेत, हे स्थायी भाव आहेत. कारण या सर्वच जे आपण आता या अष्टसात्विक भाव या घटकापूर्वी आपण स्थायी भावाचा विचार केलेला आहे. स्थायी भाव 8 आहेत आणि अष्टसात्विक भाव सुद्धा 8 आहेत. हे स्थायी भाव आणि अष्टसात्विक भावावरच रसनिर्मिती अवलंबून आहे. रसनिर्मिती हा विचार स्वतंत्र नाही. रसनिर्मिती हे सूत्र हे स्वतंत्र नाही. रसविचार हे रससिद्धांत, रसविचार हा सिद्धांत हा स्वतंत्र नाही. या स्थायी भाव आणि अष्टसात्विक भावावरच अवलंबून आहे. कारण रसविचारापासून स्थायी भाव आणि अष्टसात्विक भाव वेगळे करता येत नाहीत. कारण या सर्वच घटकांच्या माध्यमातून, या सर्वच घटकांच्या संयोगातून, या सर्वच घटकांच्या संमिश्रणातून, या सर्वच घटकांच्या संयोगातूनच रसनिर्मिती होते. आणि अशा पद्धतीने आपण या 2 घटकांचा या ठिकाणी विचार केलेला आहे. स्थायी भाव, आणि आपण मागच्या तासाला आपण स्थायी भावाचा विचार केला होता, आणि जो उरलेला भाग होता कोणकोणते स्थायी भाव आहेत त्याचा विचार केला. आणि आज आपण अष्टसात्विक भावांचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. मुलांनो, आपण आता प्रत्यक्ष आपण भरताने जे रस विचार सांगितलेला आहे, भरताने जे रस त्या रस विचाराला आपण उद्या तासाला आपण सुरुवात करणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.